या पद्धतीने तुम्ही कधी खमंग बनवला आहे का? चला तर मग आता माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. मी तुम्हाला आज खमंगची रेसिपी सांगणार आहे. कसं बनवते मी खमंग आणि खूप छान आणि टेस्टी लागतं. त्याआधी मी 1.5 वाटी तांदूळ घेतला आणि त्यामध्ये 1 वाटी तुम्ही डाळ टाकली तरीसुद्धा चालते. मी अर्धी वाटी डाळ टाकली आहे. तर हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. त्याआधी मी सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकते, ते म्हणजे मेथीचे दाणे. अर्धा चमचे मी मेथीचे दाणे टाकले आणि स्वच्छ पाण्याने मी आता डाळ आणि तांदूळ धुवून घेत आहे. 3-4 पाणी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं मी डाळ तांदूळला. आता यामध्ये मी पाणी टाकून याला 2 ते 3 तासपर्यंत भिजत ठेवायचं. आपल्याला दिवसभर भिजत ठेवायची काही गरज नाही आहे. 2-3 तास ठेवलं तरीसुद्धा चालतं आणि तुम्ही संध्याकाळी भिजलं आणि लगेच दळून घेतलं 2 तासानंतर तरीसुद्धा चालतं. आणि हे बॅटर आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून दळून घ्यायचं आहे बारीक. आणि थोडं 3 बॅचमध्ये मी डाळ तांदूळ दळत आहे, त्यामुळे एक बॅचमध्ये मी 1 चमची दही टाकणार आहे. तुम्ही अर्धा वाटी डायरेक्ट दही टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि हे बघा दळून झालं आहे अशा प्रकारे. आता याला आपण रात्रभर ठेवून देणार आहोत फर्मंट करण्यासाठी. माझ्या पद्धतीने खमंग ढोकळा बनवा आणि सर्वांना खाऊ घाला. खूप छान लागतो. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कशा आहात तुम्ही? आय होप सर्वजण एकदम मस्त असणार, मजेत असणार आणि व्हिडिओ बघत असणार. तर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी डायरेक्ट व्हिडिओ किचनमध्ये स्टार्ट करत आहे. तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असणार की मी आज खमंग ढोकळा बनवत आहे. डाळ आणि तांदूळ पासून खमंग ढोकळा माझी वेगळी पद्धत आहे थोडीशी बनवण्याची. तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकतात, बनवू शकतात. तर चला तर मग मी आता खमंग ढोकळा बनवून घेते. रात्रीच मी डाळ तांदूळ दळून ठेवले होते. आता सकाळी उठून बघत आहे की कसं झालेलं आहे बॅटर. तर हे बघा तुम्हीसुद्धा बघू शकतात कसं झालेलं आहे. थंडीचे दिवस आहेत, आता थोडंसं रात्री पातळ होतं, पण आता सकाळी उठून बघितलं तर खूप घट्ट झालेलं आहे. तर यामध्ये आपण जेव्हा सर्व इन्ग्रेडियंट टाकू तेव्हा पाणीसुद्धा यामध्ये टाकणार आहे. तर सर्वात आधी मी चहा ठेवून घेते आणि मग नंतर नाश्ता बनवणार आहे. सकाळी उठल्यावर सर्वात आधी चहाच लागतो, कारण की चहा पिल्याशिवाय कोणतंच काम करावंसं वाटत नाही. आणि थंडीचे दिवस आहे तर आजकाल मी सध्या मसाल्याचा चहा ठेवत आहे सकाळी. मसाल्याचा चहा पिला की थोडंसं बरं वाटतं घशाला. मी ठेवत आहे कडक एकदम मस्त थंडीची चहा. थंडीची चहा म्हणजे मसाल्याची चहा. एक मिरी घेतलेली आहे, एक वेलदोडा घेतला आहे, अद्रक तर ऑलरेडी मी टाकलेला आहे. खाली कसुरी पावडर, वेलदोडा मी नंतर कुठून टाकेल. दूध वगैरे टाकल्यानंतर कारण की त्याचा फ्लेवर चालला जातो जास्त वेळ उकळल्यामुळे, त्यामुळे मी वेलदोडा नंतर टाकले. तर चहा मस्तपैकी उकळते. साखर राहिली टाकायची. साखर टाकली. तुम्ही पण रोज असं चहा बनवून प्या, म्हणजे एकदम छान राहते. आणि थंडीच्या दिवसामध्ये कडक चहा प्यायलाच पाहिजे. 3 जणांच्या चहासाठी 1.5 कप पाणी आणि 1.5 कप दूध, असं 3 कप चहा मी बनवत आहे. तिकडे टी व्ही चालू आहे त्यामुळे खूप जास्त आवाज येत आहे, म्हणून मग मी म्यूट केलं की टी व्हीचा आवाज कमी केला की लगेच तो ओरडायला लागतो. त्यामुळे मग आवाज थोडासा जास्तच होता. मी आता चहा बनवून घेतली. शेवटी इलायची टाकून घेतली होती आणि छान अशी माझी मसाला चहा बनवून रेडी झाली आहे. तुम्ही मसाला घरीसुद्धा बनवू शकतात चहाचा. सर्व अख्खे मसाले घेऊन त्यांना
दळून घ्यायचा आणि रोज आपण जेव्हा चहा बनवतो तेव्हा ते पावडर आपण टाकू शकतो. विकत पण भेटतो, पण तो एवढा काही चांगला नसतो. त्यामध्ये व्यवस्थित मसाले वगैरे नसतात टाकलेले, त्यामुळे घरीच बनवलेला मसाला चांगला असतो. आता थंडीच्या दिवसामध्ये चहामध्ये 1 चमची तूप टाकून तुम्ही रोज पिलं, सकाळी किंवा संध्याकाळी 1 टाईम जरी पिलं ना तरी चांगलं असतं. कारण की तूपमुळे आपली स्किन ही ग्लोईंग राहते आणि एकदम सॉफ्ट राहते. थंडीच्या दिवसामध्ये जास्त करून आपली स्किन ही ड्राय होत असते, त्यामुळे तूप हे चहामध्ये किंवा शिरा बनवून खाल्ला तरी चालेल, पण हे तूप खायलाच पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये. तसंच मी रोज चहामध्ये तूप टाकून खात असते. सर्वात आधी मी पाणी टाकून घेते, त्यानंतर लिंबू सोडा टाकणार आहे. लिंबू सोडा टाकल्याने भांडं काळं नाही होत, नाही तरी असं भांडं काळं होतं. लिंबू असेल तर लिंबू टाकला तरी सुद्धा चालेल. आता मी हे गरम करायला ठेवते. पाणी गरम होतं तोपर्यंत मी भांड्यांना ऑइल लावून घेते. एका भांड्यात होऊन जाईल ना? जाऊ दे, दोघांना लावून घेते. दोघं आता 2 भांड्यात होतं का एका भांड्यात होतं? अर्धी पातेली पीठ, 1.5 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ. अर्धीच्या वर होती थोडी डाळ. दोघींना लावून घेते. साईडला ठेवून देते. यात मी हळद टाकली, चवीनुसार मीठ, तेल, 2 पडी तेल. माझी पडी लहान आहे म्हणून 2 पडी तेल टाकलं. आता मिक्स करून घेते छान. हळद एकदम छान अशी मिक्स झाली पाहिजे. आता यात मी इनो टाकून घेते. हे ऑरेंज फ्लेवरचं इनो आहे, तुम्हाला दुसरं भेटलं तर ते सुद्धा टाकू शकाल लिंबूचं. मी पूर्ण 1 पॅकेट टाकणार आहे. याचा फ्लेवर ऑरेंज नाही आहे, जरी ते ऑरेंज फ्लेवरचं असलं तरी याआधी सुद्धा मी वापरला आहे. इनो टाकून आता छान मिक्स करून घेते. यावरती थोडं मी तिखट टाकणार आहे आणि काळी मिरी पूड, ब्लॅक पेपर. आता हे मी गॅस फुल करते. बदल ठेवते, एअर फ्रायर मध्ये ठेवते. आता एअर फ्रायर मध्ये घेऊन जाते. एकशे 80 डिग्रीवर मी 20 मिनिटांसाठी लावलं होतं एअर फ्रायर, पण 10 मिनिटामध्ये खमंग ढोकळा बनवून तयार झाला होता. कारण की हे पीठ हे कमी होतं, जास्त नव्हतं, त्यामुळे लवकर शिजून तयार झाला. तो 10 मिनिटात झाला होता. तर दोघी साईडला मी खमंग ढोकळा ठेवलेला आहे. बघू कुठे लवकर. या भांड्याचा एक प्रॉब्लेम आहे, याला काढायला ना खूप जास्त त्रास होतो. अरे बापरे, काय ए मम्मी, ते भांडं चिपकून गेलं होतं. हे चिपकून गेलं होतं याला.
काढायला बघत होतं ते पण निघून गेलं. काय माझ्या हाताला लागून. ते नाही काढायचं होतं, हे काढायचं होतं तर ते चिपकून गेलं होतं. झालंय हे बघा, मस्त झाला. मग एका टायमाला 2 होतील म्हटलं. एक एअर फ्राय मध्ये पण ट्राय करू ना आपण कसं येतं. कसं काय 2 होतील, एकच होतं याच्यात. मग एका टायमाला एकच होतं असं वेगळं आहे. ते एकावर एक ठेवायचं राहतं ते मस्त राहतं, त्याच्या खाली 2 होतात. ते एकच झालं. आता मी इकडे याला थोडं थंड होऊ दे, मग काढू आपण. बेक होतो ना त्याच्यामध्ये म्हणून तसं कडक होतं. आणि हा एअर फ्रायर मधला शिजलाय तो. पण कधी बी आपण केक करतो ना, केक बेक करत असतो आणि खमंगला आपण पाण्यामध्ये, बॉईल पाण्यामध्येच आपल्याला उकळावं लागतं. दोघींमध्ये फरक आहे. हा एअर फ्रायरचा आहे, थोडा कडक झाला. आणि हा आहे गॅसवर वाफेत शिजवलेला. एअर फ्राय मधला ड्राय वाटत होता, पण जो वाफेत शिजवला होता ना तो खूप छान स्पंजी झालेला आहे. दोन्ही खमंगसाठी आता मी तडका बनवून घेते. त्याआधी तेल टाकून घेतलं आहे. तेल गरम झालं, आता मी राई टाकते. जिरं एकदम थोडं टाकलं. मिरची चांगली तळली गेली की आम्ही खूप सारी कोथिंबीर टाकणार आहे. मला कोथिंबीर जास्त आवडते टाकायला, छान लागते ती खमंग सोबत. पाणी टाकून घेते. पाणी टाकल्याने खमंग हे गड्यात अडकत नाही आणि कोरडं लागत नाही. थोडी पिठी साखर. सिंपलच तडका बनवून घेतलेला आहे मी खमंगसाठी. आणि तो आता मी दोघी खमंगवर टाकून घेते. त्यामध्ये पाणी टाकलं. पाणी टाकल्याने खमंग हे कोरडं होत नाही आणि घशात अडकत नाही. तर त्यामुळे पाणी नक्की टाकायचं आणि भिजला की खूप छान असं लागतं. ओला वगैरे काहीच लागत नाही. आणि खमंग बनवून रेडी झालेला आहे. खूप स्पॉन्जी खमंग झालेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तुम्ही पण बघा आणि नक्की ट्राय करा. यामध्ये तुम्ही स्टफिंग टाकली तरी सुद्धा चालते, पण मी सिंपलच बनवला होता आणि वरून मिरचीचा तडका दिलेला आहे. तरी खूप छान टेस्ट आहे. झाला नाश्ता म्हणजे आमचं जेवणच झालं आहे. आता त्या स्वयंपाक करायची काही गरज नाही. आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा सूप आणून ठेवलेला आहे रेडीमेड, तेच बनवायचं आहे. कारण की त्याचं पण मुहूर्त निघत नाही आहे. कधीपासून चालू आहे की सूप प्यायचं पण जेवण होऊन जातं तर ते सूपसुद्धा पिलं जात नाही. रियाशी रियाशी तर सूपसुद्धा पिलं जात नाही आमच्याने. तर आज मस्त मुहूर्त निघालेला आहे. तर नाश्ता झालेला आहे. भूक लागेल तेव्हा सूप बनवून पिऊन घेऊ. हाय नाही जाऊ दे मग. किसी तर किसी ते नाही घेऊ. किसी ते किसी. ओहो ओहो ओहो. डान्स करून दाखव. अच्छा बसून बसूनच उभं राहून करणार. उभं राहून डान्स करून दाखव. असं नाही ना, उभं राहून. हे आमचा डान्स. आमचे डान्स. रियाजने नाही खाल्लं खमंग? खाल्लं तू खमंग? खमंग नाही खाल्लं? खमंग नाही खाल्लं. खमंग कसं होतं? छान होतं मस्त. चिक्की बनवली दुपारी आहे बघा. चिक्की तर चांगली झाली, पण एक मोठा घात होता राहिला. म्हणजे माझा हात जळता राहिला. इथं बोटाला दिसतंय का नाही माहीत नाही, लाल. तर खूप जास्त चटका लागला मला. तीळची चिक्की बनवायची होती म्हणून मी पाक बनवत होती गुळाचा. तर त्याला हलवत होती. तर हलवता थोडासा बाहेर पडला तीळसोबत. तर चला म्हटलं टाकून देऊ. एवढं डोक्यातच राहिलं नाही की तो गुळ गरम आहे आणि तो हाताला चिपकेला आणि चटका लागेल. तर तसाच मी घेतला आणि उचलून टाकायचा प्रयत्न केला आणि तो हाताला चिपकला. तर निघत नव्हता. तर पटकन पाण्यामध्ये हात घातला, तेवढ्यामध्ये तर पूर्ण बोट भाजला गेला माझा.
तर मूडच खराब झाला माझा त्यामुळे. तर आणि पाक पण थोडासा मूड खराब झाल्यामुळे माझा कच्चा राहून गेला. म्हणजे असं जशी की बाजारात मार्केटमध्ये मिळते की चिक्की एकदम कडक तशी पाहिजे होती मला, तर तशी नव्हती झाली. आणि तसंच मी टाकून दिलं. मग मम्मी म्हणे होणार नाही, होणार नाही. मम्मी सांगत होती पण मम्मीचं मी ऐकलंच नाही आणि दिलं संतापामध्ये टाकून आणि ती चिक्की पूर्ण कागदाला चिपकून गेली आणि असं कडक झाली नाही. परत मम्मीने काढली, परत तिला गरम केलं, थोडंसं कडक केलं आणि त्यानंतर मग आता ही चिक्की बनवून रेडी झाली. तयारी चिक्की एकदम मस्त झालेली आहे. मग त्यानंतर थोडेसे फुटाणे पडले होते, त्याचंसुद्धा बनवून घेतलं आणि रियांसाठी मुरमुऱ्याचं चिक्की बनवली. अशा 3 प्रकारच्या चिक्क्या बनवल्या. आणि चला तर मग व्हिडिओचा एंड घेऊ म्हटलं. तर त्याआधी तुमच्यासोबत हे शेअर करू. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, मस्त राहा आणि व्हिडिओ बघत राहा. चलो बाय.